नमस्ते, मी वंदना. पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर आपण पेपर कटिंग केलेली आहे 36 साईजची. तर तीच आपण ब्लाऊज पिसावर ठेवून कशा पद्धतीने कटिंग करायची मी तुम्हाला दाखवते. कारण ज्यावेळेस आपल्याकडे पेपर कटिंग असते अगोदरची तर आपल्याला जास्त वेळ लागत नाही. तर चला आपण मापं घेऊ. तर सगळ्यात अगोदर म्हणजे जेवढी बाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच मिक्स करायचं आहे. तर कस्टमरची बाही आपल्याला चेक करायची, कारण हा जो ब्लाऊज आहे हा बिना अस्तरचा आहे. तर याला आपल्याला पुढच्या बाजूने हातशिलाईसाठी मोडपावं लागतं. तर आपण मग याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन ठेवू. 1 इंच आपलं हे मोडपण्यात जातं हातशिलाईचा भाग आणि अर्धा इंच वरती. तर जवळजवळ ही 7 इंचाची बाही आहे. तर आपण 8.5 इंचावर एक मार्किंग करू. 8.5 इंचावर मार्किंग केल्याच्या नंतर आपण एक लाईन आखून घ्यायची. आता मी अगोदर बाही कटिंग करते. 3 इंच आपण खाली डाऊन करायचं आहे. आता जेवढा आपला दंडघेर असेल तेवढा आपल्याला दंडघेर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 इंच मिक्स करा किंवा 1.5 इंच करा. आता मी हे माप डायरेक्ट अशा पद्धतीने ठेवलं आहे आणि थोडंसं मी याच्यामध्ये शिलाई मार्जिन ॲड करते एवढी, आणि नंतर मग आपण याला जॉईंट करून घेऊ. आता आपल्याला काय करायचं आहे, आता जी फिटिंगची शिलाई आहे ती मी बरोबर इथं धरली आणि इथं एक मार्किंग केलं आहे. आता मी याला बाहीला आकार देऊन घेणार. अशा पद्धतीने बाहीला आकार देऊन झाला आहे. आता आपण करूया त्याची कटिंग. तर 5 मिनिटामध्ये आपला ब्लाऊज हा कटिंग होऊन जातो. आता मधला पॉईंट आपल्याला द्यायचा आणि मग ज्यावेळेस मी शिवते त्यावेळेला मग मी हा जो समोरचा भाग आहे त्यावेळेस मी कट करते, पण तुम्हाला लगेच करून दाखवते. तर अशा पद्धतीने आपण याला आकार देतो. तर बघू शकतात असा सुंदरसा आकार आला याला. आता आपण हा बाकीच्या पिसामध्ये कशा पद्धतीने ॲडजस्ट करायचं आहे तर ते तुम्हाला मी दाखवणार. आता कस्टमरची उंची आहे 13 इंच शिवून आणि मग आपण याच्यामध्ये 14 इंच घेऊयात. तर 14 इंचावर आपण एक मार्किंग करायचं आहे, कारण जे आपण पेपर कटिंग केलं आहे ते 15 असू शकतं. आपण एकदा चेक करू. 14.5 आहे. तर आपण इथं 14वर एक मार्किंग केलं आहे, कारण सगळ्यांना उंची जास्त पण आवडत नाही, कोणाला कमी आवडते, तर ते ज्याच्या त्याच्या आवडीनुसार असते. आता मी हा पेपर जो ठेवला आहे तुम्ही पूर्ण अगोदर आखून घेणार. 36 साईज आहे, नीट लक्षात घ्या. आता याच्यामध्ये मी फरक काय करते बघूया. आता जे आपला ब्लाऊज आहे 36 छातीचा, याचा आपल्याला कंबर किती बसतं आहे आपण ते चेक करू. तर आपण जी बटनची बाजू आहे ती आपण पूर्ण सोडून दिली आणि तिथपासून आपण पूर्ण कमरेचा घेर चेक करायचा आहे. तो आहे जवळजवळ 28.5 इंच जरी धरला तरी चालतं आहे. आता 28.5 इंचाचा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण चौथा भाग काढायचा आहे आणि त्याच्यामध्ये मग किती निघला, जवळजवळ 7 इंच आणि 2 लाईन निघल्यात. तर त्यानुसारच आपल्याला पॉईंट देऊन घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाई पाठीमागचे टक्स आणि 1.5 इंच आपली शिलाई मार्जिन जाते, म्हणजे आपलं एवढा उरतो भाग. तर आपण बरोबर तेवढा आपण कमी करू. तर आपण क्रॉसमध्ये जरी कमी केलं तरी चालतं आहे. हे बघा, आता ह्या लाईनपासून आपण थोडंसं खाली क्रॉस केलं, फक्त कमरेचा भाग कमी केला आहे. चेस्टमध्ये जरी कमी जास्त असलं तर काही नाही, फिटिंगमध्ये आपला हे एकदम बरोबर केलं आहे. आता याच्यामध्ये आपण गळा टाकलेला नाही, तर आपण गळ्याचं माप घेऊया. आता हा पुढचा भाग आहे, तर यानुसार जरी आपण गळ्याचा भाग घेतला तरी पण चालते. ह्यानुसार जरी ठेवलं तर आपल्याला लगेच गळ्याचा आकार हा निघून येतो. आपण परत चेक करू का गळा किती आला आहे. गळा आला आहे आपला जवळजवळ 2.25 ते 2.5 इंच. जवळजवळ 2.25 आणि 1 लाईन आहे, तर शिवण्यामध्ये तो 2.5 बरोबर होऊन जातो. आता बाकीच्या याच्यामध्ये आपण बाकीचं पॅटर्न ठेवून घेऊ. कमी जास्त करायचं जर असेल तर अशा पद्धतीनेच आपण ब्लाऊज हा आखून घ्यायचा आहे अगोदर, आणि नंतर मग आपल्याला कुठं कमी जास्त करायचं आहे ते आपण करून घेऊ. तर बघू शकतात. आता आपल्याला काय करायचं आहे, ही आपली फिटिंगची बाजू आली. जेवढं आपण इकडं कमी केलं तेवढंच, आता जेवढं आपण इथं कमी केलं तेवढंच आपल्याला ह्या बाजूला कमी करायचं आहे, बाकी कुठंच नाही. आणि हे पण मी तिरकंच कटिंग केलं आहे, का जे आपला याचा मुंड्यामधला भाग आहे तो आपण पूर्ण आहे तसाच ठेवला आहे. फक्त आपण तिरकी लाईन घेतली इथपासून अशी सरळ, का ह्या जो पॉईंटला आपण जॉईंट केलं आहे. आता आपण काढूयात कटोरी भाग.
तर हा ब्लाऊज होता, थोडासा आपण तिरका ठेवू. हा ब्लाऊज होता 80 पॉईंट, म्हणजे हा ब्लाऊज पीस 80 पॉईंट होता. अशा पद्धतीने आपण कटोरी ही ठेवून घेतली. तर याच्यामध्ये आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. आता हा पेपर कटिंग होता, तर याच्यामध्ये आपण कुठेही क्रॉस पट्टीमध्ये वाढवलेलं नव्हतं. तर आपण याच्यामध्ये 1 इंच जास्त घेऊ, म्हणजे क्रॉस पट्टी ही कमी पडायला नको. कारण मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो तर क्रॉस पट्टी पेपरवर जर कटिंग केली तर 1 इंच आपल्याला ही जास्त घ्यावीच लागते. तर अशा पद्धतीने हा ब्लाऊज जवळजवळ पूर्ण आखून झाला आहे. आता आपण याची कटिंग करूया. तर कमी वेळामध्ये आपण, समजा आता एकाच कस्टमरचे 3-4 ब्लाऊज असते आणि हे जर माप जर असतं तर आपण एका वेळेला हे पेपर पॅटर्न ठेवून अनेक ब्लाऊज कटिंग करू शकलो असतो. आता गळा जेवढा आहे तेवढा आपल्याला गळा टाकून घ्यायचा आणि त्यानुसार मग गळ्याची कटिंग करायची. तर माझे 2 चॅनल आहे. हर एक व्हिडिओच्या खाली मी दोन्ही चॅनल, म्हणजे दुसऱ्या चॅनलची लिंक देते. जे माझ्या चॅनलला नवीन असेल त्यांनी जाऊन बघा. आपले दोन्ही चॅनलवर वेगवेगळे व्हिडिओ पडतात. एकच व्हिडिओ आपण दोन्हीकडे अपलोड करीत नाही. तर दोन्ही चॅनल चेक करा, म्हणजे येणारं हर एक नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. आणि खूप कमी वेळामध्ये सांगितलेले हर एक ब्लाऊज कटिंग असू द्या किंवा स्टिचिंग असू द्या, समजन असे हर एक व्हिडिओ आहे. जर नसेल समजत तर नक्की कमेंट करा. तुमच्या याच्यानुसार पण व्हिडिओ नक्कीच काढल्या जातील. तर ब्लाऊज कटिंग कमी वेळात तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा. आणि उरलेल्या कपड्यामध्ये आपले गळापट्टी, बटनपट्टी, काचपट्टी, पाठीची पट्टी सगळे निघून जाणार. तर कमी वेळामध्ये आपण कशी कटिंग केली नक्कीच सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन आणि चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्ते.